असं वाटतंय की ते अजूनही नताशाच्या संपर्कात आहेत. म्हणजे साक्षी भैयासाहेब गेले होते नताशाला भेटायला, पण ते म्हणाले की नताशा त्यांना भेटलीच नाही. पण ज्या माणसाला त्यांनी तिच्या मागावर पाठवलं होतं तो म्हणाला की नताशा तिथेच होती. देव नक्की कुठेतरी पाणी मुरतंय. ह्याचा शोध आम्हाला घ्यावाच लागेल. साक्षी काही सिरियस नाही आहे ना गं? म्हणजे भैयासाहेबांवर काही संकट वगैरे? नाही, हे बघ, तू कसली काळजी करू नकोस. सध्या तरी आमच्या हातात कुठलाही पुरावा आलेला नाहीये. आम्हाला फक्त संशय आहे. आणि तसंच जर काही असेल तर मी तुला नक्की फोन करून कळवेन. पण आता तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. ओके? ठीक आहे, बाय. आम्ही सभांचं आयोजन करतोय, फक्त तुमची परवानगी हवी. तसं 4-5 सामाजिक संस्थांना आम्ही हाताशी धरलेलं आहे. तुम्ही आदेश दिला की सगळं ठरवता येईल. साहेब, हो साहेब. हां, सॉरी, काय म्हणाला तुम्ही? आमचं लक्ष नव्हतं. साहेब, तुमची तब्येत ठीक नसेल तर आम्ही रात्री पुन्हा येतो. नाही, नाटकं बोला बोला तुम्ही. नाही साहेब, तुम्ही नका तसदी घेऊ, आम्ही नक्की येतो. तशी साहेब सगळी तयारी झाली आहे, फक्त सविस्तर चर्चा हवी होती, एवढंच. ठीक आहे, आम्ही रात्री भेटतो तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, या तुम्ही. तो फ्रॉड असला तरी पुरुष आहे. पुरुष. मला गर्व आहे की मी एका पुरुषासोबत राहते. तू षंड आहेस, षंड. आम्ही जरा बोलू का आपल्याशी? त्या नताशामुळे तुम्ही स्वतःच्या तब्येतीवर आणि कामावर का परिणाम होऊ देताय? आम्हाला माहिती आहे ती तुम्हाला भेटली नाही म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात, पण आम्हाला हेही माहिती आहे की आजपर्यंत तुम्ही कुणालाही इतकं महत्त्व दिलेलं नाही. मग त्या नताशामुळे स्वतःला इतका त्रास का करून घेताय तुम्ही रणवीर राजे? तुमच्या कार्यकर्त्यांनी किती तयारी केली, तिकिटापासून निवडणुकीपर्यंत सगळी जय्यत तयारी केली आहे त्यांनी. केवढा उत्साह आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि अशा वेळेला तुम्हीच जर असे वागलात तर त्यांचा उत्साह गळून पडेल. आम्ही तुम्हाला वेगळं काय समजावणार? राजकारणात कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं आणि कुठल्या गोष्टी वेळीच विसरून जायच्या हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, हे माहिती आहे आम्हाला. स्वतःची काळजी घ्या. येतो. आमचं वागणं हळूहळू फारच विचित्र होत चाललंय. ते फक्त प्रियदर्शनीच नाही तर आमच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत आहे आणि फार धोक्याचं आहे. हे जर असंच चालू राहिलं तर आमची राजकीय प्रतिमा पूर्णपणे धुळीला मिळेल. नाही, आम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवलंच पाहिजे. नताशा मेली, आता ती इतिहास जमा सुद्धा झाली. आम्ही मात्र अजूनही तेच उगाळत बसलोय. हे घडलं ते दुर्दैवी होतच, पण आता समोर जे घडणार आहे त्याच्यावर या सगळ्याचा परिणाम होऊ देता कामा नये. अहो, उद्या डब्याला कोबी चालेल ना? हो चालेल. ह्या केतकीची ना खरंच काळजी वाटते. काय वाढून ठेवले तिच्या नशिबात देव जाणे. सगळं असूनही नसल्यासारखं आहे. ती तरी काय करणार बिचारी. आई वडिलांनी वेळ द्यावा, समजून घ्यावं, एवढी माफक अपेक्षाही पूर्ण होत नाही तिची. म्हणून तर भीती वाटते. इतकी हुशार समजूतदार मुलगी भावनेच्या भरात काही केलं नाही म्हणजे मिळवलं. त्यात तिचाही काहीच दोष नाही ना अभिलाषा.
हे वयच असं असतं की मनात येईल तो विचार खरा करून दाखवण्याची लहर येते. तिला वेळी सावरायला हवं. वेळ निघून गेली तर नाही, मी तसं नाही होऊ देणार. आपल्या मुलीच्या बाबतीत आपण जी चूक केली ती मी केतकीच्या बाबतीत नाही होऊ देणार. तुम्ही बोलाल तिच्या बाबांशी? हो. पण ते ऐकतील असं वाटतं तुम्हाला? माहित नाही, पण प्रयत्न तर करायलाच हवा ना. एक शिक्षक या नात्याने का होईना, पण तिच्या आईवडिलांना वेळीच सावध करणं खूप गरजेचं आहे अभिलाषा. हॅलो. हॅलो, रणजित सरपोतदार बोलतोय. मी मकरंद देशमुख बोलतोय. अमोलचे आलं लक्षात. बोला. मी अमोलचे वडील या नात्याने फोन न करता एक शिक्षक या नात्याने तुम्हाला फोन केलाय. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते पटकन बोला. ऑलरेडी मी खूप बिझी आहे. हो, मला कल्पना आहे त्याची, आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केलाय. कारण तुमच्या या बिझी शेड्यूलमुळेच तुमच्या मुलीचं किती नुकसान होतंय याची कल्पना आहे तुम्हाला. काय म्हणायचं तुम्हाला? केतकी एका मानसिक दडपणाखाली वावरते आहे, आणि मला वाटतं या वयात तिच्यासाठी हा स्ट्रेस योग्य नाही. हे बघा मिस्टर, तिच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याची कल्पना आहे मला. नाही मिस्टर सरपोतदार, तुम्हाला याची मुळीच कल्पना नाही आहे. कारण तशी ती असती तर आज केतकीवर ही वेळ आली नसती. आज आता काय केलं तिनं? नाही, काही केलं नाही आहे तिने अजून, पण तिने काही करावं याची वाट बघू नका. तुम्ही वेळीच सावध झालात तर तशी वेळ तिच्यावर येणार नाही. यू डोंट वरी. तिच्यासाठी मी काउन्सिलिंगची मदत घेतोय. नाही, तिला काउन्सिलिंगची नाही होत, तुमच्या आधाराची गरज आहे. मला वाटतं कम्युनिकेशन गॅपमुळे हे सगळं घडतंय. तुम्ही एकदा तिच्याशी मनमोकळेपणाने बोलावं असं मला वाटतं. यू सी मिस्टर मकरन, आफ्टर ऑल शी इज माय डॉटर. तिच्याशी कसं वागायला पाहिजे हे मला चांगलं कळतं. हो, पण माझं म्हणणं इतकंच आहे की एक ॲडव्होकेट म्हणून तिच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या आधी तिचे एक वडील म्हणून तिला तुम्ही समजून घ्यावं. थँक्स फॉर द ॲडवाईस, ज्याची मला गरज नाही आहे. आणि पुन्हा असा फोन करून मला डिस्टर्ब करण्याची सुद्धा गरज नाही आहे. गॉट इट? काय झालं? काय म्हणाले? यावे नीट जपून ठेवा. बसा बसा. माफ करा, आम्हाला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून आपलं बोलणं अर्धवट राहिलं. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? साहेब, ह्या आपल्या मतदारसंघातील याद्या आहेत. ह्यामध्ये प्रत्येक मतांची नावं आहेत. आता आपल्याला प्रत्येक विभागातून सभा घ्याव्या लागतील आणि त्यातून जनसंपर्क वाढावा लागेल. साहेब, पत्रकारांशी संबंध सुधारावे लागतील. साहेब, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही मीडियाला सुद्धा हँडल करू. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमच्यासाठी काही पाठवू का? चहा कॉफी वगैरे? नाही नाही, बसा ना अडकर्णी. बसा म्हटलं ना. यांना एवढी किंमत द्यायची गरज नाही. आपण काहीतरी महत्त्वाचं बोलतोय ते आधी पूर्ण करूया. आमच्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. आमच्याकडे फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. बोला, अजून काय काय तयारी करावी लागणार आहे आपल्याला? साहेब, तशी सगळी तयारी झाली. एक वेळ तुम्ही सगळं पाहून घ्या. बाकी येऊ मी. बरं. साहेब, एक सूचना करायची होती. तुम्ही नाराज नसाल होणार तर? हे बघा, आम्ही राजकारणात कुठलीही तडजोड करत नाही. तुमच्या सूचनेचा जर आम्हाला फायदा होणार असेल तर नाराज व्हायचं काही कारणच नाही. बसा, निसंकोचपणे बोला. बोला. कसं आहे साहेब, तुमच्या घरच्या प्रकरणामध्ये आम्ही नाक घुसू नये हेच चांगलं.
आणि साहेब महत्त्वाचं म्हणजे मीडियाला तर राजकीय लोकांच्या घरातच जास्त इंटरेस्ट असतो. आणि साहेब हे असं चालू राहिलं आणि ते मीडियाला कळलं तर साहेब मी जास्त काही बोललो असेल तर मला माफ करा. या तुम्ही. मीडियाला तर राजकीय लोकांच्या घरातच जास्त इंटरेस्ट असतो. आणि साहेब हे असं चालू राहिलं आणि ते मीडियाला कळलं तर तुम्हाला न विचारता बाळाच्या बाबतीत मी एक निर्णय घेतलाय. माझं बाळ मी प्रिया वहिनींना द्यायचा निर्णय घेतलाय. आई झोपली नाहीस अजून तू? झोपच येत नाहीये ग. का? काय झालं? कसला विचार करतेस आणि आता? काय नाही, तू झोप जा. लवकर कामावर जायचं ना, सकाळी उठायचं उद्या. जा. नाही आई, तू आधी मला सांग, त्याच्याशिवाय मी झोपायला जाणार नाही. सांग आधी मला काय झालं. अगं हेच देवचाच विचार येतोय सारखा मनात. तिने तिचं बाळ प्रियदर्शनीला द्यायचं कबूल केलंय. तो विचार जात नाहीये मनातनं. आई पण त्याच्यावर आता फार विचार करून काही उपयोग आहे? देवने घेतलेला निर्णय आपण बदलू शकणार आहोत का? राहून राहून हेच वाटतंय सारखं की इतका तडकाफडकी तिने हा निर्णय कसा काय घेतला. म्हणजे एकदाही तिला आपल्याशी बोलावं असं नाही वाटलं. का करते ती असं? विचार करून करून डोकं दुखायला लागलंय माझं आता. आई हे बघ, तू जास्त विचार नको करूस. मला असं वाटतं की तू स्वतःहून बोल ना देवशी ह्या विषयावर. तिला नीट समजावून सांग, ती ऐकेल तुझं. अगं ती लेक माझी असली तरी आता माझ्यापेक्षा त्यांचा अधिकार जास्त आहे तिच्यावर. आता तिच्या प्रत्येक निर्णयात विक्रम, साईमा यांचा सहभाग असणार. माझं काय ग? कळेल तुला. तुझं लग्न झालं ना की कळेल तुला मी काय म्हणते ते. आई ते सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं की देऊच्या ह्या निर्णयामागे काहीतरी ठोस कारण असण्याची दाट शक्यता नक्कीच आहे. हो बाई, आता देऊच्या चौकशीचे आदेश काढायचा विचार आहे की काय? आई तू पण ना, काय ग? गंमत करत होते तुझी. आई पण एक सांगू, देवच्या ह्या निर्णयामुळे माझ्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले. मला असं वाटतं की आपण तिच्याशी ह्या विषयावर एकदा तरी बोलायला हवं. ठीक आहे, बघूया. बरं ठीक आहे, आता तरी झोपशील? झोपूया. तू मेल केलायस का मला? बरं मग मी चेक करते आणि पाठव. मग करते मी तुला फोनमध्ये नंतर. हां ठीक आहे, चालेल चालेल. नाही हो बरं चल, बाय बाय. अरे हाय, कसा आहे समोल? मस्त मजेत. तुम्ही कशा आहात? फर्स्ट क्लास. अगं त्याला काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे विचार की. नाही आंटी, नाही नको. मी जस्ट तिला सोडायला आलो होतो, निघतो आता लगेच. अमोल ये ना, ये बस. बस रे बस. अरे घाई काय आहे, बस. अरे बस. मग काय, कसा चाललाय तुझा अभ्यास? फर्दर स्टडीजचा काही विचार केलास की नाही? का आपला आला दिवस एन्जॉय करायचा? तुमच्या यंग जनरेशनचं काही खरं नाही बाबा. नाही अंकल, ॲक्च्युली आम्ही आत्ता इकडे आलो ना, तर त्याच्या आधी आमचं तेच डिस्कशन चालू होतं. बर. म्हणजे माझ्याबद्दल की मला फर्दर स्टडीज करता चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, पण डॅडकडे पैसा नाही आहे. त्यामुळे मला आता इथल्याच कुठल्या तरी लोकल कॉलेजमध्ये माझ्या क्वालिफिकेशनवरती ॲडमिशन घ्यायला लागेल. यू आर ॲम्बिशियस रिअली. सर नुसतं ॲम्बिशियस असून चालत नाही ना, फायनान्शियल कंडिशनसुद्धा लागते. तुला काही हवं आहे का?
आय मीन थंड वगैरे काय घेणार आहेस का तू? नाही नको, मी निघतो आता. थँक्स. घरचे वाट बघत असतील ना? हो. येत राहा असं अधूनमधून, केतकीला बरं वाटेल. नक्की. बाय. बाय. ह्या मुलाला बाहेर जायचं आहे, पण त्यांची कपॅसिटीच नाही आहे तेवढी. आणि आपली केतकी, तिला इथेच राहायचं आहे. अमोलच्या पेरेंट्सना त्याच्या करिअरची काही पडलेलीच नाही आहे. आणि आपण आपल्या केतकीसाठी इतकं काही करतोय त्याचं तिला काही नाही. मला असं वाटतंय की आपलं नाही ऐकणार ती. तिला परदेशी पाठवण्याचा हा जो आपण नाद आहे ना आपला, तो सोडून द्यायला हवा. नाही मीरा, नाही. आपली पोरगी इमोशनल आहे, पण इमोशनशी खेळणं हा माझा पेशा आहे. खऱ्याचं खोटं करणं, खोट्याचं खरं करणं यात माझं आयुष्य गेलंय. आजपर्यंत मी जे जे निर्णय घेतलेत ना ते योग्य ठरलेले आहेत. आणि इथं तर माझ्या पोरीच्या करिअरचा प्रश्न आहे. माझ्या पोरीचं करिअर स्पॉईल होऊ नये म्हणून मी कुणाच्याही इमोशनशी खेळण्यासाठी तयार आहे. तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. हे बघ, मला फक्त एवढं कळतं की आपण तिच्या मनाविरुद्ध काही केलं ना तर ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. आफ्टर ऑल ती तुझी मुलगी. करेक्ट, करेक्ट. ती माझी मुलगी आहे आणि म्हणून या बाबतीत टॅकल कसं करायचं मला ठरवलं. केतकीसाठी मी आता असा मोहरा वापरणार आहे की ज्याच्यामुळे ती ऑस्ट्रेलियाला जायला तयार होईल आणि आपली पोरगी जीवाचं काही बरं वाईट करणार नाही ना, ही तुझी चिंता सुद्धा मिटेल. म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी. असं काय करणार आहेस तू? म्हणजे कोण आहे कोण तो? अमोल. अमोल देशमुख त्याचं नाव. अमोल? हा अमोल. पण तो आपल्या केतकीसाठी काय करू शकेल? करेल. आता करायचं ते तोच करू शकतो नव्हे, त्याला ते करावं लागेल. कारण त्याची ॲम्बिशन मी विकत घेणार आहे. त्याला मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचे ना, शिकू दे ना. आता सगळा खर्च मी करेन, पण त्या बदल्यात त्यानं केतकीला ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी राजी केलं पाहिजे. हाऊ इज द डील? नाईस, ग्रेट. म्हणजे अशा प्रकारे केतकीचं सुद्धा भलं होईल आणि अमोलचं सुद्धा. या. पण मग तू आत्ताच का बोलला नाहीस त्याच्याशी? नाही, आता नको. केतकी घरात असताना नको, मी नंतर त्याला फोन करेन. हा बोला. हो, येतोय येतोय. मीडियाला तर राजकीय लोकांच्या घरातच जास्त इंटरेस्ट असतो. आणि साहेब, हे असं चालू राहिलं आणि ते मीडियाला कळलं तर नताशाच्या खुनामुळे खूपच प्रॉब्लेम होऊन बसलाय. साक्षीला आमचा संशय येण्याची दाट शक्यता आहे. आणि तसं जर झालं तर ती आमचा सगळा डाव उधळवून लावेल. आमच्या पॉलिटिकल करिअरवर त्याचा नक्की परिणाम होऊ शकतो. साक्षीला कमी लेखून चालणार नाही. पटावरची सर्वच प्यादी आता आमच्या विरोधात जातील. मग विरोधकांना आम्हाला चेकमेट करायला आयती संधी मिळेल. काहीही झालं तरी साक्षीच्या नजरेतून आम्हाला सुटावंच लागेल. काय करावं त्यासाठी? आहे एक मार्ग आहे. साक्षीला जर नमवायचं असेल तर आम्हाला एक मोठं नाटक खेळावं लागेल.
साक्षी आणि आमच्यात जर भिंत बांधायची असेल तर पटावर एक नवं प्यादं उतरवावं लागेल. देवयानी. तिला काहीही करून आपल्या बाजूने वळवायला हवं. तिचा आमच्यावर विश्वास बसेल असं काहीतरी करायला हवं. दिल्लीची सगळी सूत्र तर आमच्या हातात येतीलच, पण घरची सारी सूत्र देवयानीच्या मार्फतच हलवावी लागतील. तरच पटावरचा राजा शाबूत राहील. आमचं पॉलिटिकल करिअर शाबूत राहील. येस, देवयानी. देवयानी राजे शिर्के. मिसेस देवयानी विक्रमादित्य राजे शिर्के.